नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. आज आपण लेक्चर 8 स्टडी करणार आहोत कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये. आजच्या लेक्चर मध्ये आपण लिगॅंड फील्ड थिअरी बद्दल स्टडी करणार आहोत. ठीक आहे. त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ऍप वरती महाराष्ट्र सेट 2021 पेपर 2 केमिकल सायन्सेस साठी कोर्स स्टार्ट झालेला आहे ऑलरेडी. ओके, नवीन बॅच बनवण्यात आली आहे. फीस आहे या कोर्सची 2999 ओनली. त्यात पेपर 1 प्लस पेपर 2 तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत आम्ही. पेपर 1 जो जनरल ऍप्टिट्यूड पार्ट आहे त्याचे सुद्धा नोट्स भेटणार आहेत आणि पेपर 2 केमिकल सायन्सेस मध्ये आम्ही कम्प्लीट सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहोत. प्रत्येक चॅप्टर नंतर त्याची असाइनमेंट्स घेतली जाणार आणि त्या असाइनमेंट्स मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आम्ही सॉल्व्ह करणार, त्याचे पूर्ण व्हिडिओ सोल्युशन्स देणार. ओके, प्रॅक्टिस मॉक टेस्ट प्रोव्हाइड करणार आहोत ज्यामध्ये आम्ही पूर्ण सिलेबस चे क्वेश्चन्स पुट करणार, राईट, सो दॅट तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल एक्झामच्या अगोदर. ओके, डाऊट सॉल्विंग फॅसिलिटीज भेटणार. ओके, इंडिव्हिज्युअल अटेन्शन असणार प्रत्येक स्टुडंट वरती आणि प्रिव्हियस इयर पेपर चे सोल्युशन्स भेटणार. ओके, ऑल दिस जस्ट फॉर ₹2999 आणि यात पेपर 1 सुद्धा आहे. पेपर 1 इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टुडंट्स. क्वालिफाय करण्यासाठी बरेचदा पेपर 1 मध्ये मार्क्स कमी येतात, त्यामुळे काय होतं, क्वालिफाय होत नाही. ओके, सो पेपर 1 चे सुद्धा तुम्हाला नोट्स भेटणार आहेत या एंटायर कोर्स मध्ये. ओके, जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर थंबनेल वरती एक व्हॉट्सअप नंबर देणार मी, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून यू कॅन गेट मोर डिटेल्स. आणि मी बाकी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन केलेलं आहे की तुम्ही कसा ऍप डाउनलोड करू शकता. ऍपची लिंक सुद्धा दिलेली आहे. ओके, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स बघा. सो वी विल स्टार्ट विथ टुडेज लेक्चर, दॅट इज लिगॅंड फील्ड थिअरी. ओके, मी 2 थिअरीज केलेल्या स्टुडंट्स, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी आणि लिगॅंड व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी आणि क्रिस्टल फील्ड थिअरी, है ना. हे 2 थिअरीज आपल्या झालेल्या आहेत. याच्यावरून बरेच प्रश्न येतात, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी आणि सर्वात जास्त प्रश्न तर क्रिस्टल फील्ड थिअरी वरून येतात. ठीक आहे, लिगॅंड फील्ड थिअरी वरून सुद्धा प्रश्न येतात. हा तुमचा सिलेबस मध्ये टॉपिक मेन्शन केलेला आहे. म्हणजे जे आपण सिलेबस मध्ये मेन्शन केले ते सर्व टॉपिक्स मी तुम्हाला कव्हर करून घेणार आहे. ओके, तर लिगॅंड फील्ड थिअरी मध्ये काय आपण शिकणार आहोत. आधी आपण जरा रिवाइज करूया की व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी मध्ये आपण काय शिकलेलो. आपण शिकलेलो की मेटल आणि लिगॅंड मध्ये जो बॉन्ड आहे तो कुठल्या प्रकारचा बॉन्ड आहे स्टुडंट्स, कोऑर्डिनेट बॉन्ड, है ना. कोऑर्डिनेट बॉन्ड आठवत असेल तुम्हाला. ओके, मेटल आणि लिगॅंड मध्ये कुठला बॉन्ड आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड. क्रिस्टल फील्ड थिअरी मध्ये आपण काय शिकलेलो, मेटल आणि लिगॅंड मध्ये कुठला बॉन्ड आहे, आयोनिक बॉन्ड. ओके, तर ह्यामध्ये पण काही ड्रॉबॅक्स होत्या क्रिस्टल फील्ड थिअरी मध्ये, म्हणून काय झालं, एक नवीन थिअरी आली, दॅट इज लिगॅंड फील्ड थिअरी. तर लिगॅंड फील्ड थिअरीनी काय सांगितलं असेल, लिगॅंड फील्ड थिअरीनी सांगितलं की मेटल आणि लिगॅंड मधला जो बॉन्ड असतो तो कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. लिगॅंड फील्ड थिअरी काय म्हणते की मेटल आणि लिगॅंड मधला जो बॉन्ड आहे तो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. ठीक आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड कसा फॉर्म होतो स्टुडंट्स, आपण आपल्या लोअर स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत. कसा फॉर्म होतो, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, तर तो कसा बनतो ते आपण स्टडी करणार आहोत. ओके, तर जे पण मेटल ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व्ह होतात लिगॅंड फील्ड थिअरी मध्ये. ओके, मेटलचे कुठले ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व्ह होतात, एस ऑर्बिटल, ओके, पी ऑर्बिटल. पी ऑर्बिटल 3 प्रकारचे असतात ना, पी एक्स, पी वाय, पी झेड. आणि काय, डी ऑर्बिटल्स. डी ऑर्बिटल्स मी तुम्हाला सांगितले 2 टाईपचे असतात, एक डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड आणि डी स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. ओके, तर एस ऑर्बिटलची सिमेट्री असते, त्या सिमेट्रीला आपण काय बोलतो, A1G. ठीक आहे, पी ऑर्बिटलच्या सिमेट्रीला काय म्हणतो, T1U. हे जे ऑर्बिटल्स आहे डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, ह्याच्या सिमेट्रीला आपण काय म्हणतो, T2G. हे आपण बघितलंय ना क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग मध्ये. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग मध्ये आपण हे
दोन टर्म्स आपण ऐकलेले आहेत, T2G आणि EG. ठीक आहे. आणि हे ऍक्च्युली बेसिकली T2G आणि EG काय स्टुडंट्स हे सिमेट्रीज आहेत. आता हे कुठून आलं, काय आलं ते आपल्याला नाही, ते हे स्टुडंट्स ग्रुप थिअरी मधून हे टर्म झाले. तर जेव्हा ग्रुप थिअरी करू ना तेव्हा तुम्हाला प्रत्येक अल्फाबेटचा अर्थ मी सांगणार की या A1 चा अर्थ काय, G चा अर्थ काय. G चा अर्थ तर मी तुम्हाला आधीच सांगितलेला, राईट, गिरेड आणि अनगिरेड, राईट. तर A1 कसं असतं, T1 काय असतं, ओके, हे सर्व आपण ग्रुप थिअरी मध्ये शिकणार आहोत. आता पुढचं तुम्ही फक्त एवढं समजून घ्या की जे मेटल ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व्ह होतात, ओके, दोन टाइप्सचे बॉन्ड बनतात, एक सिग्मा बॉन्ड बनतो आणि एक पाय बॉन्ड बनतो. ठीक आहे. लिगॅंड फील्ड थिअरी एक्सप्लेन्स द फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्डिंग अँड पाय बॉन्डिंग. त्या दोन्ही बॉन्ड्स मध्ये मेटलचे कुठले कुठले ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व्ह होतात, एस इन्व्हॉल्व्ह होतो, पी होतो आणि डी होतो. ठीक आहे. एफ ऑर्बिटल्स नाही इन्व्हॉल्व्ह होत का, कारण ते खूप डीप असतात, राईट. सो ते इन्व्हॉल्व्ह होत नाहीत, हे तीन ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व्ह होतात आणि हे त्यांच्या करस्पॉन्डिंग सिमेट्रीज असतात. एस ची सिमेट्री काय असते, A1G. पी ची सिमेट्री काय असते, T1U. डी ची सिमेट्री काय असते, T2G EG. कळालं. आता हे जे हा जो डायग्राम आहे हा कुठला आहे स्टुडंट्स, हा मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम आहे फॉर सिग्मा बॉन्डिंग इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. तर जेव्हा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सचा आपण एक्झाम्पल स्टडी करतो तर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये आधी आपण कुठले बॉन्डिंग स्टडी करणार आहोत, सिग्मा बॉन्डिंग. ओके. तर सिग्मा बॉन्डिंग साठी कुठले कुठले ऑर्बिटल्स इन्व्हॉल्ड आहेत. इथे बघा, हे मेटलच्या, इथे मेटल दिलंय, इथे काय दिलंय, लिगॅंड. तर हे लिगॅंडचे ऑर्बिटल्स आहेत. ठीक आहे. आणि हे कुठले ऑर्बिटल्स, हे कोणाचे आहेत, मेटल्सचे. हे बघा, पी ऑर्बिटल, एस ऑर्बिटल आणि डी ऑर्बिटल. पी ऑर्बिटल, एस ऑर्बिटल, डी ऑर्बिटल, हे तिन्ही ऑर्बिटल्स कोणाचे आहेत, मेटलचे, है ना. हा एक एमओटी आहे. एमओटी तुम्हाला माहिती असेल. आणि आपण जनरल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जेव्हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, ह्या नंतरचा चॅप्टर स्टुडंट्स मी जनरल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री घेणार आहे, ज्यामध्ये मी मेटल जे मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम्स आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स. प्रत्येक वर्षी एक प्रश्न तर 100% येतो जनरल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याच्यामध्ये ऍसिडिटी, बेसिसिटी येणार, परत हे एमओटी येणार, ओके, बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड लेंथ, ते सर्व आपण शिकणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये. तर हा बेसिकली एक मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम आहे ना, जनरली तुम्हाला माहिती असेल, हा एक मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम आहे जिथे मेटलचे ऑर्बिटल्स असतात, लिगॅंडचे ऑर्बिटल्स असतात आणि ते काय बनवतात, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आणि नॉन बॉन्ड आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ठीक आहे. आणि मध्ये काय असतात, नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. तर जेव्हा सिग्मा बॉन्ड बनतो, ठीक आहे, तेव्हा कुठले कुठले ऑर्बिटल्स असतात, पी ऑर्बिटल, एस ऑर्बिटल आणि डी ऑर्बिटल. आणि डी ऑर्बिटल मध्ये पण कुठला ऑर्बिटल असतो, फक्त EG इन्व्हॉल्व्ह असतो स्टुडंट्स. T2G इन्व्हॉल्व्ह नसतो. बघा, T2G इन्व्हॉल्व्ह झालाय का, नाही. T2G तसाच्या तसाच आहे. इथे होता T2G, तो इथे पण असाच आहे. म्हणून ह्याला काय म्हणतात, T2G ला काय म्हणतात, नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. T2G does not participate in sigma bonding. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय की सिग्मा बॉन्ड बनवण्यासाठी T2G चं पार्टिसिपेशन नसतं. कोणाकोणाचं पार्टिसिपेशन असतं, पीचं, हे बघा, पी चं अँटी बॉन्डिंग बनलेलं आहे T1U. T1U कुठून आलं, इथून आलं ना, कारण पी ची सिमेट्री काय आहे, T1U. म्हणून इथे आपण काय दाखवलंय, T1U. ठीक आहे. पी ची सिमेट्री काय आहे, T1U. ठीक आहे. तर तो स्प्लिट झालेला आहे इंटू अँटी बॉन्डिंग T1U आणि बॉन्डिंग T1U. ठीक आहे. अँटी बॉन्डिंग T1U अँड बॉन्डिंग T1U. ओके. एस पण स्प्लिट झालेला आहे. एस ची सिमेट्री काय, A1G इंटू अँटी बॉन्डिंग अँड बॉन्डिंग. ठीक आहे. EG पण स्प्लिट झालेला आहे, EG स्टार आणि EG.
कळालं? तर हा आहे एक मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम फॉर सिग्मा बॉन्डिंग इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. आता तुम्हाला हा लक्षात ठेवायचा आहे का? नाही लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये? तुम्हाला हे सिमेट्रीज लक्षात ठेवावे लागतील, ठीक आहे? आणि ह्यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवावं लागेल की सिग्मा बॉन्डिंग मध्ये T2G पार्टिसिपेट करत नाही, बाकी सर्व ऑर्बिटल्स पार्टिसिपेट करतात मेटलची, ठीक आहे? आणि लिगँडचे काय आहेत? हे ऑर्बिटल्स आहेत, ठीक आहे? लिगँडचा पण A1G, T1U आणि EG पार्टिसिपेट करतो. जे जे मेटलचे ऑर्बिटल्स पार्टिसिपेट करणार तेच लिगँडचे पण करणार ना, सेम ऑर्बिटल्स पार्टिसिपेट करतात, डिफरंट डिफरंट ऑर्बिटल्स नाही करत, ठीक आहे? जसं जर इथे T2G पार्टिसिपेट करत नसेल तर लिगँड कडे पण जर T2G ऑर्बिटल असेल तो पण पार्टिसिपेट करणार नाही. कळालं? राईट? समजला हा डायग्राम? नसेल समजला तर तुम्ही मला विचारू शकता परत. ओके? तर हे आपल्याला फक्त एवढंच आपल्याला स्टडी करायचं होतं सिग्मा बॉन्डिंग मध्ये. आता आपण पाय बॉन्डिंग बघूया. पाय बॉन्डिंग 4 टाइप्सचे असतात. ओके, हा हे इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स, ह्याच्यावरून प्रश्न येतात. पाय इंटरॅक्शन्स जे असतात, ओके, कारण पाय बॉन्ड पण बनणार, तर पाय बॉन्ड मध्ये आता कुठला, आता तुम्ही मला सांगा कुठला ऑर्बिटल पाय बॉन्ड मध्ये पार्टिसिपेट करेल? जो सिग्मा मध्ये नव्हता पार्टिसिपेट करत होता. कोण नव्हता पार्टिसिपेट करत होता सिग्मा मध्ये? T2G ऑर्बिटल. तर T2G ऑर्बिटल जो आहे तो आता पाय बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट करतो, है ना? आणि T2G काय आहे? एक डी ऑर्बिटल आहे, म्हणून इथे आपण काय लिहिलंय? डी पाय. हा डी पाय कोणाचा आहे स्टुडंट्स? मेटलचा. आणि समजलं तुम्हाला? डी पाय म्हणजे डी ऑर्बिटल जो पाय बॉन्ड फॉर्मेशन मध्ये आहे. कळलं? आणि कुठला डी तुम्हाला माहितीये? कुठला? T2G. EG नाही, कारण EG ऑलरेडी सिग्मा बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्व्ह आहे, ठीक आहे? समजलं? आणि हा जो पी पाय आहे तो कोणाचा आहे? लिगँडचा. तर काय करतं जे पी पाय म्हणजे काय स्टुडंट्स? पी ऑर्बिटल जो पाय बॉन्ड मध्ये फॉर्मेशन, जो पाय बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्व्ह आहे, ठीक आहे? जो पाय बॉन्ड फॉर्म करतोय. तर इथे काय करतो? जो पी ऑर्बिटल आहे तो त्याचे पी ऑर्बिटल्स काय असतं? इथे फील्ड असतो, ठीक आहे? हा इलेक्ट्रॉन्सनी फील्ड असतो, इलेक्ट्रॉन फील्ड असतात ह्याच्यामध्ये. आणि हा इथे काय असतो? एम्प्टी असतो. तर इकडून काय होतं? इथे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो. म्हणजे जो इलेक्ट्रॉन फील्ड पी पाय ऑर्बिटल आहे तो एम्प्टी डी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर करतो. आणि अशा प्रकारे इथे पाय बॉन्डची फॉर्मेशन होते. तर असे कुठले लिगँड्स आहेत ज्यांच्याकडे फील्ड पी ऑर्बिटल्स आहेत? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके, हे सर्व लिगँड्स काय आहेत? आपल्याला माहिती आहे ना, ह्यांचे पी ऑर्बिटल्स फील्ड असतात. ह्यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं? NS2NP7 सॉरी NS2NP5 NS2NP5 है ना, हे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं ना हॅलोजन्सचं. तर पी ऑर्बिटल फील्ड असतो, म्हणून हे जे हॅलोजन्स आहेत ते कुठल्या प्रकारचं इंटरॅक्शन दाखवतात? डी पाय पी पाय, ठीक आहे? सेम ऑक्सिजनकडे पण असतो ना NS2NP4. मग ऑक्सिजनचे पण लिगँड्स जे आहेत ऑक्साइड, अल्कॉक्साइड, हे सल्फर पण ऑक्सिजन फॅमिलीमध्येच आहे ना, राईट? ते सर्व लिगँड्स कुठलं शो करतात? डी पाय पी पाय. लक्षात ठेवा, डी पाय कोणाचा आहे? मेटलचा. आणि पी पाय कोणाचा आहे? लिगँड्सचा. सेकंड आहे डी पाय पी पाय. हा डी पाय नेहमी मेटलचा, आणि आता इथे पण लिगँड्सचा डी ऑर्बिटलच इन्व्हॉल्ड आहे. पण इथे स्टुडंट्स काय होतं? इथे हा जो लिगँडचा डी पाय ऑर्बिटल आहे तो एम्प्टी आहे, आणि मेटलचा डी पाय ऑर्बिटल काय आहे? फील्ड आहे. कळालं? मग इथे एक प्रकारचं बॅक बॉन्डिंग होतं. बॅक बॉन्डिंग कळालं? म्हणजे मेटलचा ऑर्बिटल लिगँडच्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर करतं. असे कुठले लिगँड्स आहेत ज्यांचा डी पाय एम्प्टी असतो? फॉस्फरस, है ना? फॉस्फरसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? NS2NP3, है ना? म्हणजे ह्याचा जो डी असतो पुढे, डी असणार ना, एनच्या पुढे इथे डी असणार, तर डी पूर्णपणे वेकंट आहे ना. कळालं? म्हणून हा मेटलचा ऑर्बिटल लिगँडच्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर करू शकतो. कुठला एक्झाम्पल झाला? फॉस्फरसचे लिगँड्स, सल्फरचे लिगँड्स पण इथे येतात, आणि आर्सेनिक. हे आर्सेनिक तर सल्फर फॅमिलीमध्येच येतं, ठीक आहे?
नेक्स्ट कुठला एक्झाम्पल आहे डी पाय पाय स्टार. इथे काय होतं पाय स्टार म्हणजे अँटीबॉन्डिंग ऑर्बिटल जो असतो ह्या लिगँड कडे तो काय असतो एम्प्टी असतो. ठीक आहे अँटीबॉन्डिंग जो हा अँटीबॉन्डिंग आहे स्टार म्हणजे काय अँटीबॉन्डिंगच ना. सो जो अँटीबॉन्डिंग ऑर्बिटल आहे तो इथे काय असतो एम्प्टी असतो कोणाचा लिगँड्सचा आणि हा कोणाचा आहे मेटलचा. तर इथे पण काय असं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतं. ठीक आहे मेटल टू लिगँड. लिगँडच्या पाय स्टार मध्ये इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात. कळालं. एक्झाम्पल कुठले कार्बोनिल सायनाइड पिरिडीन इथिलीन नायट्रोजन नायट्रो ओके हे सर्व एक्झाम्पल्स आहेत या कॅटेगरीमध्ये. आणि लास्ट कॅटेगरी काय आहे डी पाय जो मेटलचा आहे आणि पाय स्टार जो लिगँडचा आहे म्हणजे हा एम्प्टी अँटीबॉन्डिंग ऑर्बिटल आहे. ठीक आहे एक्झाम्पल्स काय आहे हायड्रोजन आणि अल्किन्स राईट. अजून पण आहेत एक्झाम्पल्स पण हे दोन मेन एक्झाम्पल्स आहेत. कळालं. कारण अल्केन्स मध्ये पण सिग्मा स्टार असतो की नाही एम्प्टी. अँटीबॉन्डिंग ऑर्बिटल्स आर ऑलवेज एम्प्टी. ठीक आहे म्हणून त्यांच्यामध्ये काय होतं इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट होतात. समजलं. हे खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. हा विचारू शकतात हा खूप फेमस लिगँड आहे ना कार्बोनिल लिगँड. तर कार्बोनिल लिगँड मधले कुठल्या टाईपचं पाय इंटरॅक्शन भेटतं तर डी पाय पाय स्टार. कारण कार्बोनिल कडे पाय स्टार एम्प्टी असतो. आपण कोऑर्डिनेशन मध्ये स्टडी केलंय ना या लिगँड बद्दल कार्बन मोनॉक्साइड लिगँड बद्दल है ना. तर ह्याच्याकडे काय असतो एक पाय स्टार एम्प्टी असतो. तर त्या पाय स्टार मध्ये मेटलच्या डी ऑर्बिटल्स कडून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात. ठीक आहे. आता हा जो डायग्राम आहे हा खूप इम्पॉर्टंट डायग्राम आहे. का कारण इथे आपण एक खूप मस्त कॉन्सेप्ट शिकणार आहोत. तो काय कॉन्सेप्ट आहे बघा. आता बघा हे तुम्हाला बघूनच कळालं असेल इथे T2G इन्व्हॉल्व्ह झालाय ना. बघा T2G स्प्लिट झालाय इंटू T2G स्टार अँड T2G. कळालं. जो काय बनवतोय पाय बॉन्ड बनवतोय. ठीक आहे म्हणून इथे पाय बॉन्ड बनवतोय ना म्हणून इथे पाय आणि इथे पाय स्टार दिलाय. समजलं. मग हा कुठला डायग्राम आहे स्टुडंट्स हा पाय बॉन्डिंग इन ऑक्टाहेड्रल. एमओटी ऑफ पाय बॉन्डिंग इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. ठीक आहे स्टुडंट्स आपण हे डायग्राम्स ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस साठी स्टडी करतोय. ओके स्पेसिफिकली फॉर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. तर इथे काय होणार बघा हा जो डायग्राम होता इजी स्टार आणि T2G हा कुठून आलाय सिग्मा मधून. ठीक आहे हा सिग्मा मधून हा जो डिस्टन्स होता ना अगोदर हा डिस्टन्स काय होता डेल्टा ओ. डेल्टा ओ आपण हे स्टडी केलं ना डेल्टा ओ काय असतं क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन ची जी एनर्जी असते राईट. दॅट आपण असं तिथे ड्रॉ करायचो ना T2G EG या दोघांमध्ये किती डिफरन्स आहे एनर्जीचा त्याला आपण डेल्टा ओ करायचो. तसे मी इथे पण केलंय मी EG आणि T2G. पण इथे काय EG स्टार कारण इथे EG स्प्लिट झालाय ना. मग जो अँटीबॉन्डिंगचा EG आणि हा जो T2G जो नॉन बॉन्डिंग राहिलाय त्यामधल्या एनर्जी डिफरन्सला मी काय लिहिलंय डेल्टा ओ. कळालं. तर हे त्यांनी काय केली नाही इथे असं ड्रॉ केली नाही. तर आधी डेल्टा ओ किती होता एवढा. पण जेव्हा T2G स्प्लिट झाला तर काय बनवलं त्यांनी इथे T2G स्टार आला आणि इथे T2G आणि डेल्टा ओ काय असतो डिस्टन्स बिटवीन T2G आणि EG त्याला आपण डेल्टा ओ म्हणतो ना. तर आता इथे काय झालं इथे EG स्टार तर आता इथे नॉट पार्टिसिपेट करणार ना कारण पाय बॉन्डिंग आहे. मग तो असंच्या असंच राहणार आणि हा T2G काय झाला इथे वरती आला ना T2G स्टार आणि EG बनवता येतात. तर आता हा जो डेल्टा ओ झाला तो काय झाला कमी झाला. आधी एवढा डेल्टा ओ होता आता डेल्टा ओ किती झाला एवढा झाला. तर काय झालं एनर्जी कमी झाली. जी स्प्लिटिंग असते जो स्प्लिटिंग आहे तो कमी झाला. कळालं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पण बघा EG तसंच्या तसंच राहिलाय. T2G स्प्लिट झालाय T2G स्टार आणि T2G मध्ये. तर ह्या डायग्राम मध्ये आणि ह्या मागच्या डायग्राम मध्ये काय फरक आहे इथे बघा इथे जो मेटलचा जो ऑर्बिटल आहे मेटलचे ऑर्बिटल्स आहेत ते इथे वरती दाखवले त्यांची एनर्जी हाय दाखवली आहे आणि लिगँडची एनर्जी लिगँडच्या ऑर्बिटल्सची एनर्जी कमी दाखवल्या. म्हणजे जो लिगँडचा T2G आहे त्याची ऑर्बिटल ची एनर्जी कमी दाखवली आहे. आणि इथे काय दाखवलंय
ह्याची ऑर्बिटलची एनर्जी वरती दाखवली आहे आणि इथे खालती. तर हा असा डिफरन्स का आला? आपल्याला माहिती आहे ना एमओटीचा एक बेसिक रूल. एमओटीचा एक बेसिक रूल काय असतो की ज्याची पण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त त्याची ऑर्बिटल्सची एनर्जी कमी. मोर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑर्बिटल्स आर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑर्बिटल्स आर लेस इन एनर्जी, आर लेस इन एनर्जी. ठीक आहे, तर त्यांची एनर्जी नेहमी काय असते? कमी असते. हा स्टुडंट्स एनर्जीचा एक्सेस आहे. कळालं? तर आता इथे का लिगँड्सच्या ऑर्बिटल्सची एनर्जी कमी दाखवली? कारण इथे जे लिगँड्सचे ऑर्बिटल्स आहेत ते जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहेत. कळालं? तर इथे कुठले एक्झाम्पल्स येणार स्टुडंट्स? कुठल्या ह्यामध्ये लिगँड्स जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहेत? कुठले जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहेत? ऑफकोर्स आपले हॅलोजन्स आहे ना. हॅलोजन्स आर द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स इन द पिरियॉडिक टेबल, राईट? म्हणजे हे जे आपण स्टडी करतोय ते हॅलोजन्स आहेत. इथे काय आहेत? हॅलोजन्सचे ऑर्बिटल आहेत. म्हणून इथे काय झालंय? लिगँड्सचे जे ऑर्बिटल्स आहेत ते खाली आहेत एनर्जीमध्ये, कमी एनर्जीमध्ये, आणि मेटल्सचे जास्त आहेत. कारण मेटल कम्पॅरेटिव्हली काय आहे? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह है ना. मेटल्स आर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, म्हणून त्यांची एनर्जी जास्त आहे. कळालं? आणि अशा केसमध्ये काय होतं? जो अगोदरचा डेल्टा ओ असतो, अगोदरचा डेल्टा ओ असतो त्याची एनर्जी जास्त असते डेल्टा ओ स्टार पेक्षा. हा डेल्टा ओ स्टार, हे कशी एनर्जी कमी झाली हे मी तुम्हाला सांगितलं. कारण इथे T2G स्प्लिट झाला बिटवीन T2G स्टार अँड T2G. कळालं? बिकॉज पाय बॉन्डिंग बनते. तर आता ही एनर्जी कमी झाली, म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे? की हे जे आहेत लिगँड्स ते कुठल्या टाईपचे लिगँड्स आहेत? वीक फील्ड लिगँड्स. वीक फील्ड लिगँड्स झाले की नाही हे? का? कारण ह्यांनी डेल्टा ओ ची स्प्लिटिंग कमी करून टाकली. आधी डेल्टा ओ एवढा होता, एवढा एनर्जी होती, पण ह्या लिगँड्समुळे काय झालं? त्याची एनर्जी कमी झाली. कळालं? म्हणून स्टुडंट्स हे जे आहेत लिगँड्स, क्लोरीन, फ्लोरीन, राईट, जे पण इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहेत, हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह, त्यांना आपण वीक फील्ड लिगँड बनतो. तुम्ही स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज जी मी तुम्हाला क्रिस्टल फील्ड थेअरी मध्ये दाखवलेली ना, तिथे चेक करा. जे पण हॅलोजन्स आहेत ते सर्व काय आहेत? वीक फील्ड लिगँड्स आहेत. कळालं? त्याचं कारण लिगँड फील्ड थेअरीने सांगितलं. म्हणून क्रिस्टल फील्ड थेअरीला आपण काय केलं? रिजेक्ट केलं. का? कारण क्रिस्टल फील्ड थेअरी पण सांगू शकली नाही की का कार्बोनिल सायनाइड स्ट्रॉंग फील्ड आहेत आणि हे हॅलोजन्स वीक फील्ड आहेत. कारण नाही सांगू शकली. पण लिगँड फील्ड थेअरीने बघा किती स्पष्टपणे कारण सांगितलं बेस्ड ऑन दिस एमओटी डायग्राम. कळालं आहे की नाही? इंटरेस्टिंग टॉपिक हा, राईट? म्हणून हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आता नेक्स्ट बघा, इथे काय झालं? लिगँड ग्रुप ऑर्बिटल्स जे आहेत त्यांची एनर्जी काय दाखवली? हाय दाखवली, आणि मेटल्सचे जे आहे त्यांची एनर्जी कमी दाखवली. म्हणजे इथे काय असणार? लिगँडचे जे पण ऑर्बिटल्स असणार ते थोडेफार इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नेचर दाखवणार कम्पेअर्ड टू मेटल. मेटलच इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतो, पण हे ऑर्बिटल्स तर त्यापेक्षाही जास्त इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत. तर कधी असं होऊ शकतं? जेव्हा ते एम्प्टी असू शकतात, कारण त्यांच्याकडे जर इलेक्ट्रॉन्सच नसतील तर त्यांची काय एनर्जी ना? इलेक्ट्रॉन्स नसतील तर ते मेटलकडे थोडे तरी इलेक्ट्रॉन्स आहेत, पण ह्यांच्याकडे जर इलेक्ट्रॉन्सच नसतील तर त्यांची एनर्जी किती जास्त असेल? मग हे कुठले असणार स्टुडंट? ज्यांच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल्स असणार, है ना. आणि एम्प्टी ऑर्बिटल्स कोणाकोणाकडे होते? आपण इथे स्टडी केलेलं ना. एम्प्टी ऑर्बिटल्स बघा, इथे एम्प्टी, इथे एम्प्टी, इथे एम्प्टी. पण इथे तर ठीक आहे, इथे तर डी पाय मध्ये, पण इथे तर अँटीबॉन्डिंग ऑर्बिटल्स एम्प्टी होते. आणि अँटीबॉन्डिंग ऑर्बिटल्स फार इझिली इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करतात की नाही? एकदम इझिली इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट. कळालं? मग हे जे आहेत कार्बोनिल सायनाइड, हा जो सेकंड मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे तिथे कोण आहेत? हे सर्व लिगँड्स आहेत आपले कार्बोनिल सायनाइड्स. ठीक आहे, समजलं? म्हणून त्याचा T2G कुठे येणार? इथे, आणि हा T2G येणार इथे. मग स्प्लिटिंग कशी होणार? T2G स्टार आणि T2G. आणि डेल्टा ओ काय असतं? डिस्टन्स बिटवीन EG अँड T2G, है ना. आता तुम्ही म्हणाल मॅडम हा डिस्टन्स का नाही घेतला डेल्टा ओ? इथे पण T2G आणि EG आहे ना. डेल्टा ओ मध्ये कसं असतं? हा डिस्टन्स घेतात. EG वरती असला पाहिजे आणि T2G खाली, तर तो फक्त इथेच पॉसिबल आहे ना, म्हणून हा डेल्टा ओ. तर आता बघा काय झालंय? डेल्टा ओ
छोटा आहे ऍज कम्पेअर्ड टू डेल्टा ओ स्टार. मग ह्या लिगँड्सनी काय केलं, डेल्टा ओ ची जी डिस्टन्स आहे ते वाढवलं, जे स्प्लिटिंगचं जे एरिया आहे ते वाढवलं है ना. म्हणून ह्या लिगँड्सला काय म्हणतात, स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स. कळालंय ना का स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स म्हणतात स्टुडंट्स, कारण हे डेल्टा ओ चा जो डिस्टन्स आहे, सेपरेशन आहे बिटवीन T2G अँड EG, ते काय करतं, वाढवतो. ते कसं वाढवलं समजलं, बेस्ड ऑन दिस मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम. कळालं, कारण हे एम्प्टी असल्यामुळे हा T2G ते वरती गेला, म्हणून स्प्लिट होताना कसं झालं, असा स्प्लिट झाला तो है ना. म्हणून ह्या डिस्टन्स काय झालं, वाढलं. समजलं. कारण का कार्बोनिल आणि सायनाइड स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहेत आणि फ्लोरीन क्लोरीन हे वीक फील्ड लिगँड्स आहेत. हेच या थिअरीमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं होतं. कळालं, राईट. आता बघा, हा टेबल स्टुडंट्स खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. हा तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. ओके, याच्यातून क्वेश्चन्स येतात, आलाही आहे सेट मध्ये क्वेश्चन, तो मी असाइनमेंट मध्ये टाकणार आहे. राईट. बघा इथे जे आहेत हे लिगँड्स, हे सर्व स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहेत की नाही. CO, सायनाइड, H- CH3- PPH3, हे काय आहे, दिस आर स्ट्रॉंग पाय ऍक्सेप्टर. दिस आर स्ट्रॉंग पाय ऍक्सेप्टर, एक्सेप्ट दिस. ठीक आहे, कारण ह्यांच्याकडे पाय ऑर्बिटलच नसतो ना, यांच्याकडे कुठला ऑर्बिटल असतो, सिग्मा. अल्केन्स आपण बघितलेलं ना, सिग्मा स्टार होता त्याच्यामध्ये. म्हणून हे फक्त हे दोन एक्सक्लूड करून बाकीचे हे सर्व काय आहेत, इथून ते इथपर्यंत काय आहेत, स्ट्रॉंग पाय एक्सेप्टर्स. एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला की कार्बोनिल किंवा सायनाइड, आठवत नाहीये मला, पण ह्या दोघांपैकीच एक आलेला की हे कुठल्या टाईपचे लिगँड्स आहेत, तर कुठले आहेत, पाय एक्सेप्टर. तर हे पाय कुठून आला, पाय स्टार. ठीक आहे, पाय स्टार एक्सेप्ट करताना मेटलच्या डी पाय मधून कुठे जातात, पाय स्टार मध्ये, आहे की नाही, म्हणून याला पाय एक्सेप्टर्स म्हणतात. हे जे आहेत ते काय आहेत, वीक पाय एक्सेप्टर्स. हे स्ट्रॉंग पाय एक्सेप्टर्स म्हणजे एकदम रेडिली एक्सेप्ट करतात इलेक्ट्रॉन्स, हे आहेत वीक पाय एक्सेप्टर्स, बायपिरिडीन, फिनॅन्थ्रलिन आणि नायट्रो. ओके, आणि हे बाकी हे जे आहेत, EN, इथिलीन डायमाइन, अमोनिया, पिरिडीन, वॉटर, हे काहीच पाय इफेक्ट शो करत नाही. आणि हे जे फ्लोरीन, OH- हे वीक पाय डोनर्स आहेत. ओके, वीक पाय डोनर्स आहेत का, कारण हे सर्व सिग्मा मध्ये पार्टिसिपेट करतात ना. ठीक आहे, ह्यांच्याकडे स्वतःकडे पी ऑर्बिटल्स फील्ड असतात. मग हे तर पी ऑर्बिटल्स मधून मेटलकडे इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर करतात हे. ओके, म्हणून ह्यांना काय म्हणतात, डोनर्स म्हणतात. म्हणून ह्यांना काय म्हणतात, डोनर्स, पाय डोनर्स. ओके, आणि सर्वात स्ट्रॉंग पाय डोनर्स कोण आहेत, हे 3 आहेत, आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन. समजलं. पाय डोनर्स काय असतात आणि पाय एक्सेप्टर्स काय असतात. ते पाय एक्सेप्टर्स कोण कोण आहेत हे कळालं, जे पाय बॉन्डिंग साठी इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करतात पाय स्टार ऑर्बिटल मध्ये. आणि हे कोण आहेत सर्वे, हे सर्व कोण आहेत, हे डोनर्स आहेत, कारण ह्यांचा पी ऑर्बिटल फील्ड असतो. आपण स्टडी केलं ना, डी पाय पी पाय, ह्यांचा पी ऑर्बिटल फील्ड असतो, म्हणून ह्यांना काय म्हणतात, पाय डोनर्स म्हणतात, आणि ह्यांना पाय एक्सेप्टर्स म्हणतात. समजलं स्टुडंट्स. आजचा लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे, राईट. CSIR नेट मध्ये ह्याच्यावरून क्वेश्चन्स येतात, कळालं. आणि मला एक्सपेक्टेड आहे की यावर्षी ह्या टॉपिक मधून क्वेश्चन्स येऊ शकतात, कळालं. बिकॉज खूप टाइपचे क्वेश्चन्स फ्रेम होऊ शकतात, राईट, या टॉपिक मधून. आणि हा खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. आणि आज आपण काहीतरी म्हणजे एकदम नवीन शिकलो की का कार्बोनिल आणि सायनाइड स्ट्रॉंग फील्ड आहेत आणि का हॅलोजन्स वीक फील्ड लिगँड आहेत. समजलं. सो दिस वॉज ऑल फॉर टुडेज लेक्चर. उद्याचा लेक्चर स्टुडंट्स खूप इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये मी इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा डिस्कस करणार आहे. ओके, आणि त्यानंतर आपण कलर अँड मॅग्नेटिझम डिस्कस करूया, त्यासोबत चार्ज ट्रान्सफर, आणि त्यानंतर आपण मेकॅनिझम्स डिस्कस करणार आहोत, जे पण रिॲक्शन मेकॅनिझम्स आहेत, असोसिएटिव्ह, डिसोसिएटिव्ह, ते. ठीक आहे, विदिन 4 to 5 days मॅक्झिमम माझं कोऑर्डिनेशन कम्प्लीट होईल. ओके, आणि कोऑर्डिनेशन कम्प्लीट झाल्यावरती मी जो जनरल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे ते स्टार्ट करणार आहे.
ओके. विथ दॅट आपलं 50% पोर्शन इनऑर्गॅनिक मधलं कम्प्लीट झालंय. हे जे ऑर्गॅनोमेटॅलिक्स आणि कोऑर्डिनेशन आहे स्टुडंट्स, हे मेजर टॉपिक्स आहेत इनऑर्गॅनिक मधले. ठीक आहे. सो तुम्ही प्रिपरेशन पण साइड बाय साइड चालू ठेवा. ओके. जेवढे जास्त क्वेश्चन्स प्रॅक्टिस करता येतील तेवढे करा. ओके, या टॉपिक मधून. राईट. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये मी काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण डिस्कस करेल. ओके. आणि त्याच सोबत आपण इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा पण स्टार्ट करणार आहोत. राईट. सो दिस वॉज ऑल फॉर टुडेज लेक्चर.